नंदा विशाल धोकटे यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे स्वागत आहे. सर्वांना जय बाळूमामा. सद्गुरू बाळूमामांचा वार्षिक भंडारा उत्सव 2026 लवकरच सुरू होत आहे. लवकरच येत आहे. वार्षिक भंडारा उत्सवामध्ये बाळूमामांचे नवरत्न उपवास केले जातात. बाळूमामांचा उपवास कसा करावा, उपवासाला काय खावावे, उपवास कसा सोडावा, उपवासादरम्यान काय करावे, काय करू नये, संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला. श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न, बोला बाळूमामाच्या नावाने चांग भलं. सालाबाद प्रमाणे याही वर्षी उपवासाची सुरुवात सोमवार दिनांक 9 मार्च 2026 रोजी सुरू होत आहे. 9 मार्च 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता वाद घालणे हा कार्यक्रम होणार आहे. तसेच विनापूजन होणार आहे. त्या दिवशी म्हणजेच 9 मार्च 2026ला आपण सकाळी उपवास करायचा आहे आणि तो संध्याकाळी सोडायचा देखील आहे. मंगळवार दिनांक 10 मार्च 2026 पासून खडतर उपवासाला सुरुवात होत आहे. तो उपवास मात्र मंगळवारी आपण 10 मार्च पासून ते 16 मार्च वार सोमवारपर्यंत अखंड रात्रंदिवस करायचा आहे. हा उपवास 16 मार्च सोमवारी आदमापूर येथील बाळूमामा मंदिर मध्ये महाप्रसाद घेऊन सोडावा किंवा आपण आदमापुरात जाऊ शकत नसलो तर आपापल्या घरी बाळूमामाच्या फोटोला नैवेद्य दाखवून आपापल्या घरी तो सोडायचा आहे. आपण उपवास सोडण्यासाठी आदमापूरला महाप्रसाद घेण्यासाठी जाऊ शकला नसेल तर अजिबात काळजी करू नका. आपले सद्गुरू बाळूमामा हे सर्वत्र आहेत. त्यामुळे आपल्या घरामध्ये किंवा इतर जवळपास घराच्या कुठेही बाळूमामा मंदिर असेल तर तिथे जाऊन बाळूमामाचा प्रसाद घेऊन उपवास सोडला तरी चालतो. सद्गुरू बाळूमामाच्या नावाने चांगलं बोला जय बाळूमामा. या उपवासात काय खावे आणि काय खाऊ नये याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेऊया. आता उपवास चालू असताना काय खावे, फळे, दूध, खारीक, चहा एवढेच चालते. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही चालत नाही. उपवास काळात नामस्मरण, ध्यानधारणा करायचे आहे. तसेच ग्रंथ वाचन करायचं आहे. आपण काहीही काम करत असताना सुद्धा बाळूमामांचे जप करायचा आहे. बाळूमामांची मनामधून भक्ती करायची आहे. ही सर्व माहिती बाळूमामा आदमापूर ट्रस्टकडून मिळालेली असते. उपवासाविषयी पुढील माहिती पुढील व्हिडिओमार्फत देण्यात येईल. आदमापूर भंडारा उत्सव संपूर्ण माहिती आपल्या चॅनलला मिळत राहील. त्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जे तुमचे मित्रपरिवार, नातेवाईक कोण असेल आणि ते उपवास करत असतील बाळूमामा तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. म्हणजे त्यांना सुद्धा योग्य वेळी योग्य माहिती मिळेल. सर्वांना जय बाळूमामा. बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं.